नमस्कार मंडळी. मंडळी, आपण सुरू केलेली ही राशी आणि नक्षत्र यांच्या संपूर्ण आणि सखोल माहितीच्या मालिकेमधला हा आहे 10वा भाग. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 10व्या म्हणजेच मकर राशीच्या संपूर्ण गुणवैशिष्ट्याची. काय आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य, स्वभाव, कार्यक्षेत्र, आरोग्य तसेच या राशीमध्ये येणाऱ्या सर्व नक्षत्रांची सुद्धा अशीच सखोल माहिती आपण करून घेणार आहोत याच भागामध्ये. आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग माहिती करून घेऊया राशीचक्रातल्या 10व्या मकर राशीविषयी. मकर राशी राशीचक्रातली 10वी म्हणजे समराशी आहे, म्हणजेच स्त्री स्वभावाची, स्थिरतत्वाची. स्वभाव चर, वर्ण वैश्य, अर्थ त्रिकोण, तत्व पृथ्वी आणि राशी स्वामी शनी, ज्याची सर्वांनाच भीती वाटते. आणि या राशीचं बोधचिन्ह आहे पाण्यामध्ये पहुडलेली, अर्धी पाण्यात अर्धी जमिनीवर पहुडलेली मगर. पृथ्वी तत्वातल्या वृषभ आणि कन्या राशीपेक्षा काकणभर अधिकच व्यावहारिकपणा या राशींच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. आणि एक वेगळा भाग या राशी संदर्भात म्हणजे यांच्यातल्या व्यवहारीपणाला कठोरपणाची जोड जरा जास्त अधिक असते. स्त्री राशी असून सुद्धा या व्यक्ती कर्तव्य कठोर मात्र असतात. काही वेळेला तर भावना शून्य सुद्धा वाटतात, कारण राशी स्वामी ग्रह शनी आहे. या व्यक्तींना आपलं ध्येय चांगलं माहिती असतं, ते म्हणजे अधिकाधिक धन मिळवून यशस्वी होणं. कारण मकर राशी मुळातच वैश्यवर्णाची राशी असल्यामुळे अर्थातच यशस्वी होण्यासाठी आणि धनसंपन्नता प्राप्त करण्यासाठी ही मंडळी तेवढाच अतिशय परिश्रम सुद्धा घेतात. चिकाटी, दीर्घ उद्योगी, न कंटाळता सतत कार्यरत राहण्याची क्षमता, परिश्रमाची आवड, शिस्तप्रियता इत्यादी स्वभाव गुणधर्म या राशीमध्ये असतातच. मात्र शनिग्रहाच्या अंमलाखाली ही राशी येत असल्यामुळे प्रचंड परिश्रम करून सुद्धा यांना वेळेत यश मिळेल याची खात्री मात्र तितकीशी देता येत नाही. त्यामुळे थोडेसे निराश सुद्धा राहतात, परंतु चिकाटी मात्र सोडत नाहीत. या राशीवर शनिग्रहाचा अंमल असल्यामुळे भावनेपेक्षा कर्तव्य आणि व्यवहाराला यांच्या दृष्टीने अधिक महत्व असतं. आपण बरं आणि आपलं काम बरं अशा प्रवृत्तीची ही मंडळी असतात. सरकारी नोकरी, व्यापार, खाणकाम, पेट्रोलियम पदार्थ, तेल, बांधकाम, मातीकाम, शेती व्यवसाय, गाड्यांचं गॅरेज, ऑटोमोबाईल, लोखंडाशी तसेच बांधकामाशी संबंधित व्यापार उद्योग या लोकांकडून होताना दिसतात. इंजिनिअरिंग क्षेत्रातील सिव्हिल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग यांच्यासाठी सरस ठरतं. तर अकाउंटशी संबंधित काम, बँकिंग, शेअर मार्केट, रायटिंग ऑफ अकाउंट्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट्स, बिझनेस मॅनेजमेंट्स, त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, टॅक्स कन्सल्टंट, अगदी चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा. आणि त्यामुळेच या सर्व क्षेत्रामध्ये या मंडळींना अतिशय चांगलं यश मिळवायला मदत मिळते. न्याय व्यवस्था, वकील, न्यायाधीश अशा विषयात सुद्धा यांना उत्तम चांगली गती असते. कारण शनी हा ग्रह तसाही न्यायदान करणारा न्यायी ग्रह आहे. व्यवहारामध्ये आणि समाजाकडे न्यायबुद्धीने पाहणारा शनी ग्रह समजला जातो. त्यामुळे हे गुणधर्म या राशींच्या मंडळींमध्ये असतातच. साधारणतः वयाच्या 26 किंवा 35व्या वर्षानंतर यांचं भाग्योदय होताना दिसतो. त्यामुळे वयाच्या उतार वयामध्ये यांना म्हणावं तसं यश, सुख, समाधान मिळताना दिसतं. अनुभवाने आलेलं शहाणपण या राशींच्या मंडळींकडे खूप चांगलं असतं. अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी ग्रह शुभ स्थितीमध्ये असतो अशा मंडळींचा भाग्योदय मात्र अगदी तरुण वयात सुद्धा होताना दिसतो आणि अगदी 3 पिढ्यांपर्यंत संपन्नता असते. तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी ग्रह शुभ स्थितीमध्ये असतो अशा मंडळींना राजकारणात सुद्धा रस असतो आणि यश सुद्धा अतिशय उत्तम मिळतं. मोठी आणि विलंबाने चालणारी भव्य दिव्य कामं यांच्या हातून अगदी यशस्वीपणे पार पडतात आणि यशस्वी होतात, पूर्ण होतात. कुंडलीतील ग्रह मात्र शुभ असायला पाहिजे. तसेच ही मंडळी चांगली अर्थतज्ञ, डिप्लोमॅट असतात. यशस्वी आणि हुशार राजनीती तज्ञ म्हणून समाजामध्ये यांची अतिशय उत्तम ओळख मिळवायला यांना मदत मिळते. यांच्या आरोग्याचा विचार केला, गुडघेदुखी, हाडांचे आणि दातांचे विकार, केस गळती याचा त्रास मात्र अधिक असतो, कारण कॅल्शियमची कमतरता राहते. तसेच कफापासून होणारे आजार, विशेष करून छातीतला कफ, निमोनियाजन्य आजार, ब्रॉन्कायटिस, निमोनिया, टीबी, लंग्स इन्फेक्शन, दमा, श्वसन नलिकेचे आजार फार सांभाळावे लागतात. धूळ आणि धुळाची ॲलर्जी सुद्धा यांनी फार सांभाळायची असते. त्यामुळे थंड पदार्थांपासून लांब राहिलेले उत्तम.
शनी ग्रहाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कालभैरवाची उपासना या मंडळींनी अवश्य करावी. मंत्रपाठ, साधना, तर शनी ग्रहाचा कोणताही मंत्र रोज 1 माळ अवश्य करा. शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करणे उत्तम. तर मंडळी, ही होती मकर राशी संदर्भातली माहिती. हा, शनी खराब असेल तर आळशी सुद्धा असतात. आता आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे यामध्ये येणाऱ्या नक्षत्रांची. नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्रातले शेवटचे 3 चरण, श्रवण नक्षत्रातले 4 चरण आणि धनिष्ठा नक्षत्रातले पहिले 2 चरण या राशीत येतात. त्यापैकी आपण माहिती घेऊया उत्तराषाढा नक्षत्राची. मकर राशीमध्ये उत्तराषाढा नक्षत्राचे शेवटचे 3 चरण येतात. त्यामुळे याला त्रिपाद नक्षत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जे अशुभ समजलं जातं जन्मवेळ आणि मृत्यूच्या वेळेसाठी. त्यामुळे या नक्षत्रावर जन्म किंवा मृत्यू झाला असता या नक्षत्राची शांती केली जाते. परंतु हे ऊर्ध्वमुखी आणि शुभ नक्षत्र असल्यामुळे विवाहासारखी शुभ कार्य या नक्षत्रावर करण्याचा प्रघात आहे. शिवाय हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र असल्यामुळे जमिनीच्या वरची जी काही बांधकामं केली जातात, वर वाढणारी जी कामं असतात, त्या कामांसाठी हे नक्षत्र शुभ असतं. या नक्षत्राचा स्वामी ग्रह सूर्य आहे. तर या नक्षत्रावर धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आणि शनी राशीचा स्वामी ग्रह शनी यांचा सुद्धा प्रभाव अंमल असतो. थोडक्यात या नक्षत्रावर गुरु, शनी आणि सूर्यनारायण या तिघांचाही प्रभाव आढळतो. तसेच या नक्षत्राची देवता विश्वदेव. ज्योतिषशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रात या विश्वदेव देवतेला सत्यता, शुभता, तेजस्विता, दक्षता, सावधानता या सर्वांचा कारक भाव म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हे सर्व गुणधर्म या नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये आढळतात. त्याचप्रमाणे सूर्याची तेजस्विता, प्रखरता, साहस, शनीची न्यायबुद्धी, धैर्य, कामसूपणा, तर गुरुची हुशारी, कर्तव्य पारायणता या सर्वांचा प्रभाव सुद्धा या नक्षत्रातल्या व्यक्तिमत्वावर प्रामुख्याने असतोच. या नक्षत्राचं नामाक्षर आहे भे, भो, जा, जी. या नक्षत्रातले लोक अगदी साध्या पद्धतीची जीवनशैली आचरणात आणायला पुढे असतात. उगाचच मोठेपणा दाखवणं, मिरवणं यांना बिलकुल आवडत नाही. थोडक्यात साधी राहणी आणि उच्च विचार. या नक्षत्राचं बोधचिन्ह आहे हस्तिदंत. हत्तीच्या बाबतीत त्याचे दात फार महत्वाचे आणि अत्यंत मौल्यवान सुद्धा समजले जातात. अगदी त्याचप्रमाणे यांचं समाजातील स्थान अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजेच यांना समाजामध्ये मान सन्मान उत्तम मिळतं. मंडळी, हे चिन्ह आपल्याला बरंच काही सांगतं बरं का. जसं की हत्तीला युद्धामध्ये फार महत्वाचं स्थान दिलं जातं, त्याला नेहमी सतत सर्वात पुढे ठेवलं जातं. अगदी त्याचप्रमाणे ही मंडळी सुद्धा लढवय्या स्वभावाची, न्याय हक्कासाठी सदैव पुढे राहणारी, आपल्या साहसी आणि अभ्यासू स्वभावाने विजयश्री प्राप्त करून घेणारी ठरतात. हे मनुष्यगणी नक्षत्र आहे. या नक्षत्राचे मकर राशीमध्ये येणारे 3 चरण, ज्यावर शनीचा अंमल जरा जास्तच असतो. त्यामुळे या व्यक्तींना आपले यश मिळवण्यासाठी जरा अधिकचे परिश्रम, कष्ट घ्यावे लागतात. खडतर आयुष्य थोडंसं यांच्या वाट्याला येतं. काही वेळेला आपलं संपूर्ण आयुष्य कष्ट आणि परिश्रम करण्यातच निघून जातं की काय असं वाटतं, विशेष करून जेव्हा यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी ग्रह अशुभ स्थितीमध्ये असतो. ही मंडळी नेहमीच आपल्या साहसी आणि पराक्रमी गुणांचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करताना दिसतात. त्यामुळे सामाजिक कार्य, लोककल्याणाची कामं यांच्याकडून यशस्वीपणे आणि चांगल्या पद्धतीने होताना दिसतात. सात्विक आणि कोमलता यांच्या अंगी असल्यामुळे कोणालाही नुकसान करणं असा विचार सुद्धा ही मंडळी कधीही करत नाहीत. उलट पक्षी लोकांना मदत करायला यांना मनापासून आवडतं. आपल्या परंपरा आणि रूढींचे पालन करायला सुद्धा यांना फार आवडतं. तर जी मंडळी आपल्या रूढी परंपरा मानत नाहीत, त्यांना विरोध करतात, अशा मंडळींशी सामना करायला ही मंडळी नेहमीच पुढे असतात. शनी, गुरु आणि रवी ग्रहाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे उत्तम कथा, कीर्तनकार, उपदेशक, शिक्षक, प्राध्यापक, अगदी कुठल्याही विषयामधले समाजसेवक म्हणून कार्य करायला, करिअर निर्माण करायला यांना आवडतं. तसेच या ग्रहांच्या प्रभावामुळे वकील, न्यायाधीश, उच्च सरकारी अधिकारी, प्रशासकीय सेवेतली नोकरी, उच्च शिक्षण अशा गोष्टींशी सुद्धा यांचा संबंध येत असतो. अर्थात शनी ग्रह पत्रिकेत शुभ असेल. शनी ग्रहाचा अंमल या राशीवर असल्यामुळे, नक्षत्रावर असल्यामुळे आर्थिक नियोजन, इन्व्हेस्टमेंट, कन्सल्टिंग, बँकिंग, अकाउंटिंग, इन्शुरन्स, शेअर मार्केट आणि या शेअर मार्केटमध्ये येणारं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे मनोविश्लेषक, मानसिक सल्लागार, समाज प्रबोधनकार, संरक्षण खातं, मिलिटरी ऑफिसर्स, पोलीस, त्याचबरोबर जिम ट्रेनर, ॲथलेटिक, इतिहास संशोधक, सायन्स अशा विषयामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, पुरातत्व खातं,
तर धर्म आणि अध्यात्म या विषयामध्ये, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र अशा क्षेत्रात यशस्वीपणे या लोकांचं करिअर होऊ शकतं, करू शकतात. त्यांच्या आरोग्याचा विचार करता हृदयविकार, डोळ्यांचे आजार, पाठीच्या मणक्याचे आजार, हाडांचे आजार मात्र यांना सांभाळावे लागतात. आता आपण माहिती घेऊया ते म्हणजे मकर राशीमध्ये येणारं पुढचं नक्षत्र म्हणजे श्रवण नक्षत्र. श्रवण नक्षत्र हे देवगणी नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचे चारही चरण हे सगळेच्या सगळे मकर राशीमध्ये येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे चंद्र, भावना आणि मनाचा कारक ग्रह. तसेच यावर मकर राशीचा स्वामीचा म्हणजे शनीचा प्रभाव असतो आणि या नक्षत्राची देवता आहे प्रत्यक्ष महाविष्णू, ज्याला आपण जगाचा पालनहार म्हणतो, म्हणजेच पोषण करणारी देवता. ग्रहचंद्र आणि शनी तर देवता विष्णू या सर्वांचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे ही मंडळी विद्या अभ्यासामध्ये प्रगतिशील असतातच, परंतु त्याचबरोबर कलेच्या बाबतीमध्ये सुद्धा यांना खूप चांगली दृष्टी असते. यांच्याकडे क्रिएटिव्हिटी फार चांगली असते. हे शुभ नक्षत्र असतं. तरी शनी आणि चंद्राचा प्रभाव असल्यामुळे यांच्या मनामध्ये कितीही चांगलं करण्याचे असले तरी कुठेतरी सतत अडचणींना मात्र सामोरं जावं लागतं आणि म्हणून या मंडळींनी त्यांच्या अडचणीच्या काळात महाविष्णूंची उपासना वाढवावी. महाविष्णूंचा कोणताही मंत्र, ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पाठ सतत पठणामध्ये ठेवावा. तर अधूनमधून किंबहुना रोजच विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण सुद्धा जाणीवपूर्वक करावे. या मंडळींच्या बोलण्यामध्ये फार प्रभाव असतो आणि पटाईत असतात, म्हणून ज्या क्षेत्रामध्ये बोलणं महत्वाचं असतं अशा क्षेत्रामध्ये ही मंडळी किंवा यांचं कार्यक्षेत्र प्रभावी ठरतं. जसं की शिक्षक, प्राध्यापक, समुपदेशक, वक्ता, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, रेडिओ जॉकी आणि हो लेखक सुद्धा, कारण यांची दूरदृष्टी आणि क्रिएटिव्हिटी फार सुंदर असते. चंद्राचा प्रभाव नक्षत्रावर असल्यामुळे स्वभावाने हळवे, शांत, मनस्वी आणि चंचल सुद्धा असतात. या नक्षत्राचं चिन्ह महाविष्णूंची वामन अवतारातील असलेली ती 3 पावलं आहेत, ज्या बुद्धी कौशल्याने भगवान महाविष्णूंनी बळीराजाकडून 3 पावलांचं दान मागून बळीराजाकडून संपूर्ण पृथ्वी आपल्या ताब्यात घेतली होती. अगदी तसेच बुद्धी कौशल्य या नक्षत्रांच्या व्यक्तिरेखेमध्ये आढळतं आणि म्हणून या नक्षत्रातल्या व्यक्ती सर्वात चतुर समजल्या जातात. या नक्षत्राची नामाक्षर खी, खू, खे, खो ही आहेत. हे नक्षत्र शनीच्या मकर राशीमध्ये येत असल्यामुळे यावर शनी ग्रहाचा अंमल प्रभाव सुद्धा असतो. त्यामुळे ही मंडळी बऱ्यापैकी संयमित स्वरूपात संयम बाळगणारी परंतु दूरदृष्टी असलेले व्यवहार कुशल असतात. व्यवहारामध्ये संयम जितका जास्त तितका यश मिळण्याची संधी जास्त आणि म्हणूनच ही मंडळी बऱ्यापैकी उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी असतात. या नक्षत्रावर चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा प्रभाव जरा लवकरच होतो, कारण श्रवण याचा अर्थच काय, ऐकणं, श्रवण करणं. ही मंडळी आपल्या सभोवताली आपल्या वातावरणामध्ये जे जे काही ऐकतात, जे जे काही त्यांच्या कानावर पडतं ते सगळं ग्रहण करतात. म्हणून त्यांनी जर वाईट नकारात्मक ऐकलं तर तेच ही मंडळी आयुष्यात ग्रहण करतात आणि चांगलं सकारात्मक ऐकलं तर निश्चितपणे त्यांच्या आयुष्यात ते चांगलं सकारात्मक सुद्धा उतरतं. आणि म्हणून या मंडळींनी संगत याला फार महत्त्व देणं महत्त्वाचं असतं आणि म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आल्यावर या मंडळींकडून समाजहिताची खूप चांगली कामं होताना दिसतात. तर वाईट संगतीमध्ये आल्यानंतर निश्चितपणे ही मंडळी सुद्धा वाम मार्गाला लागतात. त्यामुळे आपल्या घरात जर या नक्षत्राची मंडळी असतील तर सांभाळा. स्वभावात चतुरपणा असल्यामुळे समाजासमोर सभ्यपणाचा वाव आणण्यात यांना चांगलं जमतं आणि बराच काळ आपल्या वाईट आणि नकारात्मक कामाची बाजू अगदी सहजपणे लपवू सुद्धा शकतात. त्या लोकांची नोकरी व्यवसायाची बाजू पाहिल्यास यांना हॉटेल व्यवसाय, परिवहन, पर्यटन, शेती व्यवसाय, भाज्यांचे, फुलांचे विक्रेते तर झाडांची नर्सरी अशा क्षेत्रामध्ये चांगला वाव असतो. त्याचबरोबर समाजसेवा, समाजकारण, तसेच आर्थिक बाबतीमध्ये सल्लागार, इन्शुरन्स एजंट, विमा एजंट, बँक, पतपेढीमधील कार्य, मनोचिकित्सक, त्यामधील सल्लागार म्हणून सुद्धा ही मंडळी यशस्वी करिअर करू शकतात. बोलण्यामध्ये हुशार असल्यामुळे बोलण्याची कामं, न्यूज रीडिंग करणं किंवा एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं, वक्ता, इतिहासकार किंवा त्यामधील वक्ता, गाईड यासारखी कामं सुद्धा ही मंडळी लिलया करू शकतात, चांगली जमतात. म्हणून करिअरसाठी वाव आहे. या नक्षत्रावर चंद्राचा अंमल असल्यामुळे गीत, संगीत, कविता, सिनेमा, नाटक, कला ही क्षेत्र सुद्धा यांना भावतात. कथावाचक, कीर्तनकार, सूत्रसंचालन, उपदेशकार सुद्धा हे चांगले असतात.
पेट्रोकेमिकल, मशिनरी, रस्ता बांधकाम या कामात सुद्धा यांना अतिशय सुंदर यश मिळतं, कारण शनीचा प्रभाव या नक्षत्रावर असतो. यांच्या आरोग्याचा विचार करा. थंड गोष्टींमुळे होणारे आजार, कफाचा त्रास, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन फार सांभाळावं लागतं. तसेच दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि मानसिक आजार फार सांभाळायचे असतात. तिसरं नक्षत्र येतं ते म्हणजे धनिष्ठा. या नक्षत्रातले पहिले 2 चरण मकर राशीमध्ये, तर उरलेले 2 चरण कुंभ राशीमध्ये येतात. हे राक्षसगणी नक्षत्र आहे. या नक्षत्रावर शनीचा प्रभाव असतो. त्याचबरोबर याचा स्वामी ग्रह आहे मंगळ. तर या नक्षत्राचं बोधचिन्ह आहे ढोल, मृदुंग. आणि त्याचमुळे या व्यक्तींवर संगीत क्षेत्राशी संबंधित कला क्षेत्राचा फार मोठा प्रभाव आढळतोच. कलेच्या या क्षेत्रामध्ये विशेष आवड या मंडळींमध्ये असते. त्यामुळे यामध्ये करिअर करायलाही वाव असतो. नक्षत्राची देवता आहे अष्टवसू, जी प्रतिष्ठा, सौभाग्य, धनधान्य, समृद्धी, मानसन्मान यांची कारक मानली जाते. त्यामुळे या सर्वांचा शुभ प्रभाव या मंडळींवर असतो. अपह, ध्रुव, धारा, अनिल, सोम, अनल, प्रत्युषा आणि प्रभास हे 8 वसू आहेत, ज्यांना देवाप्रमाणेच शुभकारक देवता म्हणून मान्यता आहे. त्यामुळे ही मंडळी दृढ विचारांची आणि ऊर्जावान असतात. शिवाय मंगळ ग्रहाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे साहस, नेतृत्व, गतिमानता या गुणधर्मांचा सुद्धा संबंध यांच्यामध्ये आढळतो. अर्थात मंगळामुळे जरा रागीटपणा, चिडचिडेपणा, स्वाभिमानता आणि स्वतःच खरं करणाऱ्या सुद्धा या व्यक्ती असतात. या नक्षत्रांमधले नामाक्षर येतं ते म्हणजेच गा, गी, गु, गे. या नक्षत्राचा मूळ अर्थच धनवान असा आहे, धनिष्ठा. त्यामुळे या नक्षत्रामधील व्यक्ती धनवान असतात. त्याचबरोबर शनी ग्रहाची व्यवहार कुशलता, मंगळाची ऊर्जा यांच्या अंगी असल्यामुळे सतत कार्यामध्ये मग्न राहणं यांना आवडतं आणि कोणत्याही प्रसंगात कष्ट करण्याची यांची वृत्ती तयार होत असते. त्यामुळे कामातील यश सुद्धा यांना खूप चांगलं मिळताना दिसतं. तसेच व्यापार उद्योग करण्यात यांना विशेष रस असतो. यांचं कार्यक्षेत्र जर आपण अभ्यासलं तर यांना संगीत, कला या क्षेत्रामध्ये आवड, गती आणि प्रगती सुद्धा असते. त्यामुळे ही मंडळी गायक, संगीतकार, नाट्य, सिनेमा, कलाकार होऊ शकतात. शिवाय बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा यांचा वावर खूप चांगला ठरतो आणि म्हणून अकाउंटिंग, इन्शुरन्स, आर्थिक सल्लागार, वाहनाशी संबंधित काम, गाड्यांचं गॅरेज, मेकॅनिकल म्हणजेच मशिनरी वर्क, आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, पॉवर अशा क्षेत्रामध्ये सुद्धा यांना चांगलं करिअर तयार करता येतं. पेट्रोलियम पदार्थ, लोखंड, तेल, विद्युत पदार्थांशी संबंधित कार्यक्षेत्र यांना विशेष यश देतात. आधुनिक विज्ञानाची सुद्धा यांना अतिशय उत्तम आवड असते. मंगळाचा प्रभाव असल्यामुळे संरक्षण क्षेत्र जसे की मिलिटरी, पोलीस, अंगसंरक्षक, अग्निशामक विभाग यामधील सुद्धा करिअर करायला यांना प्राधान्य द्यायला हरकत नसते. ॲथलेटिक किंवा क्रीडा क्षेत्र सुद्धा यांना खूप चांगलं मानवतं. शल्यचिकित्सक, आध्यात्मिक गुरु, समुपदेशक, ज्योतिष, वास्तू सल्लागार, रेकी, हिलिंग, तर काही वेळेला अघोरी विद्येचे जाणकार सुद्धा ही मंडळी असतात. यांच्या आरोग्याचा विचार करता उष्णतेचे आजार, पित्त, ब्लड प्रेशर, रक्तदोष, रक्त न्यूनता या गोष्टी जरा जास्त सांभाळणं गरजेचं असतं. मंडळी, ही होती आपल्या मकर राशीची संपूर्ण विस्तृत माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय समजण्याकरता व्हिडिओला अवश्य शेअर करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर 9892156163 हा नंबर थंबनेलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी लिहिलेला असतो. या नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला फक्त व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांचा 700 ओव्यांचा ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रत्न, त्याचप्रमाणे रुद्राक्ष ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आम्हाला व्हॉट्सअप करा, आपली ऑर्डर बुक करा. त्याचप्रमाणे ज्यांना अशाच पद्धतीने आपल्या राशीबद्दल, आपल्या करिअरबद्दल, उच्च शिक्षणाबद्दल संपूर्ण विस्तृत विश्लेषण आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास सशुल्क मार्गदर्शन जे आम्ही ऑनलाईन पद्धतीने करतो हे घेण्यासाठी सुद्धा आपण अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी. मंडळी, पुढच्या भागात पुन्हा एकदा आपण भेटूया कुंभ राशीची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.